खरं तर आज ऑफिसला काम असल्यामुळे मी सकाळी घाईतच ऑफिसला निघून गेलो होतो. परंतु मी आज माझी ऑफिसमधील एक महत्त्वाची कामाची फाईल घरी विसरून आलो होतो. एक महत्त्वाच्या मीटिंग अगोदर मला ती फाईल गरजेची होती. म्हणून मी 12 वाजता घरी परत आलो. माझ्याकडे घराच्या बाहेरील दरवाजाची चावी होती. म्हणून मी स्वतः दरवाजा उघडून आतमध्ये गेलो. जसा मी दरवाजा उघडून आतमध्ये गेलो तेव्हा मला काहीसे विचित्र जाणवू लागले. हे पुढे गेलो तर एका रूमचा दरवाजा उघडा होता. मी आतमध्ये डोकावून पाहिलं तर माझी बायको हसत हसत बोलत असताना मला दिसली. तर दुसऱ्या बाजूला आमच्या घरातील कामवाली डोक्यावर ओढणी घेऊन बसली होती. जसं मी अजून पुढे गेलो तेव्हा त्या दोघींची नजर माझ्यावर पडली. जसं मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो तसे आमच्या कामवालीने पटकन ओढणीने स्वतःचे तोंड झाकून घेतले आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला शंका आली, कारण की ती खूप जोरात पळत होती. म्हणूनच तिला मी पकडू शकलो नाही. पण तिची ओढणी माझ्या हातात आली तेव्हा कामवालीने तिची ओढणी माझ्याकडून सोडवण्यासाठी मागे वळून पाहिले. तेव्हा जणू काही माझा श्वासच थांबला, कारण त्या कामवालीच्या वेशात तर तो. माझे नाव शुभम आहे. माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला होता. माझे लग्न अगदी खूप धूमधडाक्यात झाले होते, कारण माझे लग्न माझ्या घरातील व्यक्तींच्या पसंतीने झाले होते. परंतु जसा जसा मी तिच्याबरोबर वेळ घालवू लागलो त्यानंतर मी माझ्या बायकोला खूप प्रेम करू लागलो. काही दिवसांनी अहिल्यानगरवरून माझी बदली नागपूरला झाली. तेव्हा माझी बायको खूपच हट्ट करू लागली की मला सुद्धा तुमच्याबरोबर नागपूरला यायचे आहे, कारण लग्ना अगोदरच ती नागपूरला राहत होती. मी सानिकाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. सानिका, काही दिवस तू इथे थांब. मी तिकडे जाऊन स्वतःचे घर घेतो. मग आपले राहण्याची व्यवस्था होईल. ते सर्व झाले की मी तुला बोलावून घेईल किंवा मी स्वतः तुला घेण्यासाठी इकडे येईल. परंतु तिने माझे काही एक ऐकले नाही. त्यामुळे माझे आईबाबा सुद्धा माझ्यावर नाराज झाले होते. त्यांना असे वाटत होते की माझ्या बायकोला मी त्यांच्या जवळच ठेवावे. परंतु सानिकाला लाडात येऊन हट्ट करू लागली. शेवटी माझ्या हृदयाला पाझर फुटले आणि मी तिला माझ्याबरोबर नागपूरला घेऊन आलो होतो. नागपूरला आल्यानंतर आमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात झाली होती. आम्ही दोघी खूप फिरायचो, बाहेर कुठेतरी हॉलमध्ये जेवायचं. सर्व एकदम आनंदात चालू होतं. परंतु जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने आमचा संसार चालू केला तेव्हा खूप अडचणी येऊ लागल्या. सानिका माझ्याबरोबर आल्यामुळे मी एका पॉश एरियामध्ये हायफाय सोसायटीमध्ये घर भाड्याने घेतले होते. परंतु त्या घराची साफसफाई न झाल्यामुळे ते घर खूपच घाण झाले होते. जेव्हा मी सानिकाला घराची साफसफाई करायला सांगायचं तेव्हा ती वाईट तोंड करून म्हणायची, मी कामवाली मावशी आहे का की बायको? तेव्हा मी तिला समजायचं, सानिका, वहिनी सुद्धा हेच काम करतात ना ग, तू सुद्धा केले तर काय होईल? तेव्हा ती चिडून म्हणायची, त्यांच्यामुळेच तर मी सासरी राहिली नाही. त्या स्वतः एक मशीन झाल्या आहेत आणि त्या मला सुद्धा मशीन बनवू इच्छित होत्या. आणि आता मी तिच्या त्या प्रश्नाला काय उत्तर देऊ? मी ऑफिसवरून घरी येऊन एकटाच पूर्ण साफसफाई करायचं. माझ्यासाठी एवढेच ठीक होते की ती जेवण बनवत होती. जसे जेवण बनवायची तसे मी खायचो. आमची खूप चांगले चालू होते. जीवनात शांती होती. परंतु अचानक माहीत नाही काय झाले, माझी बायको खूप चिंतेत राहू लागली होती. परंतु अचानक माहीत नाही तिला असं का झालं होतं. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर तिला राग यायचा. एक दिवस का स्वतःच मला म्हणाली, मला एक कामवाली मिळाली आहे. मी कित्येक दिवसांपासून कामवाली शोधत होती. ती म्हणाली, कामवाली 2 तासांसाठी येईल आणि घराची साफसफाई करून जाईल. मला सुद्धा फार आनंद झाला की चला, आता घराची साफसफाई मला करावी लागणार नाही. परंतु मला टेन्शन सुद्धा आलं होतं. म्हणून मी म्हणाले, सानिका, लक्ष दे, कामवाली घराची साफसफाई करायला तर येते, पण घर साफ करून निघून जातील. माझे बोलणे ऐकून ती हसू लागली आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका, असे काहीच होणार नाही. आता पुन्हा एकदा घरात शांततेचे वातावरण झाले होते. सानिका खूप आनंदात होती आणि नटून थटून राहत होती. मी घरी यायचो तेव्हा ती मला खूप खुश दिसायची. तेव्हा मला असे वाटत होते की चला, आता सर्व काही ठीक झाले आहे. परंतु एक दिवस
मी ऑफिसमधून घरी आलो, कारण माझी एक महत्त्वाची कामाची फाईल घरीच विसरली होती. म्हणूनच ती घेण्यासाठी मी दुपारी 12 वाजता घरी आलो. तेव्हा मी जे काही पाहिले आणि मला खूपच मोठा धक्का बसला. ते आता मी सहन करू शकत नव्हतो. म्हणून मी सहाने काला एका रूममध्ये बंद करून ठेवली होती. रात्री उशिरा मी जेव्हा घरी परत आलो, तेव्हा सानिकाने जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी हैराण होऊन दरवाजा उघडला आणि तिला म्हणालो, "तू मला खरं खरं सांग की आज आपल्या घरामध्ये कामवालीच्या वेशामध्ये कोण आले होते?" तेव्हा ती म्हणाली, "तुम्हाला माझी शपथ आहे. अगोदर तुम्ही माझे म्हणणे ऐकून घ्या. मग मी तुमची तिच्याबरोबर भेट घालून देते." आता मी माझ्या बायकोला एक संधी दिली होती. मला मनातून असं वाटत होतं की माझ्या मनातील सर्व शंका चुकीच्या ठरू देत, कारण की मी माझ्या बायकोवर खूप खूप प्रेम करत होतो. सानिकाने आपले अश्रू पुसले आणि म्हणाली, "शुभम, आम्ही 7 बहिणी आणि आम्हाला एक भाऊ होता. आमचे बाबा रोजंदारी म्हणून मजूर आणि आई घरकाम करणारी बाई होती. आम्ही सर्वच लहान लहान होतो. तेव्हा आमचे पोट सुद्धा लहान होते. त्यामुळे आमचे पोट आईच्या शिवणकामातून आणि धुणी भांडेच्या पैशातून भरत होते. जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा आमची भूक सुद्धा वाढली. आता कमी खाऊन पोट भरत नव्हते. आई वरण बनवण्यासाठी जे भांडे चुलीवर चढवत असे आणि तिच्या मनाला येईल तेवढे पाणी त्यामध्ये घालत असेल. परंतु नेहमीच आम्हाला भाकरी कमी पडत असे. आम्ही अर्ध्या पोटावरूनच उठायचो. कितीतरी दिवस हे आम्हाला सहन करावे लागत होते. आमचे पोट पूर्ण भरत नसल्यामुळे आम्ही भाऊ बहीण एक दुसऱ्याचे खाणे ओरबाडून खाऊ लागलो. आमचा सर्वात लहान भाऊ ओमकार, तो भाकरी आपल्या मुठीत घ्यायचा, परंतु आम्ही कोणीच त्याला काही बोलायचं नाही. तेव्हा आम्ही भांडण करून झाल्यावर उठायचा तेव्हा तो आपला लहान लहान हाताने भाकरीचे तुकडे आईला खाऊ घालत असायचा. जेव्हा आई रडायची तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूच स्वतःच्या हाताच्या शर्टने पुसायचा. म्हणजे सर्वात मोठी बहीण 18 वर्षाची होती आणि सर्वात छोटा भाऊ फक्त 4 वर्षाचा होता. हे जे वयामधील अंतर होते ते खूप भयानक होते. माझ्या ताईच्या लग्नाचं वय निघून जात होतं, परंतु गरीब घराण्यातील मुलगी बरोबर कोण लग्न करणार? आता आम्ही सर्व बहिणी ओमकारकडून खूप अपेक्षा होतो. आम्ही दिवस मोजत मोजत घालवत होतो की केव्हा हा तरुण होईल आणि आमचे नशीब फुलवेल. पण आमचा एक टप्पा मृगजळासारखाच होता. ओमकार तरुण झाला होता आणि आम्हा सर्व बहिणींचे वय जास्त झाले होते. त्यामुळे आम्ही नशिबाला दोष देऊन रडत असायचो. तेव्हा तो माझ्या मोठ्या बहिणीला मिठी मारून रडायचा. आई डोके पकडून बसायची. आई ओमकारला खूप समजायची की तू एक पुरुष आहे. जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषासमोर असहाय्य होऊन अश्रू डाळते, तेव्हा तो पुरुष आपली हिंमत दाखवत त्या महिलेचे अश्रू स्वतः रडत बसत नाही, तो पुसतो नाही. परंतु ओमकारला ही गोष्ट समजत नव्हती. त्या विचाराचे सुद्धा आमच्यासारखे नशीब फुटकेच होते. तो अभ्यासापासून सुद्धा दुरावलेला होता. आता तो सुद्धा 17 वर्षांचा झाला होता. म्हणून आईने त्याला इलेक्ट्रिशियनचे काम शिकवण्यास लावले होते. परंतु त्याच्याकडे काम शिकण्यासाठी वेळ शिल्लक राहत नव्हता. आईची नजर आता कमकुवत होत चालली होती. ती शिलाई मशीनचे काम करून थकली होती. आता तिचे काम करू शकत नव्हती. माझी मोठी बहीण सुद्धा शिलाईच्या कामापासून बाजूला झाली होती. सकाळ संध्याकाळ आमची अवस्था एकसारखीच असायची. आम्ही उपाशी असायचो तर आमचे बाबा संध्याकाळी मद्यपान करून यायचे आणि अंथरुणावरती पडून जायचे. आई रात्री भुकेमुळे रडत होती. तेव्हा ओंकार उठून तिच्या जवळ गेला. तिला मिठी मारून तो सुद्धा रडू लागला. अशीच रात्र रडत गेली आणि सकाळ झाली तेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला की तो एका इलेक्ट्रिशियनचं काम शिकणार नाही. तो मॉलमधून स्वतःचे काम करणार. त्याच वेळेला ते लगेच गरजेचे होते. म्हणून आम्ही सर्व शांत होतो. आता एक मुलगा नेहमी ओमकार बरोबर आमच्या घरी येत होता. त्याचे नाव सुजय होते. तो वयाने ओमकारपेक्षा खूप मोठा होता. कदाचित तो माझ्यापेक्षा सुद्धा 2-3 वर्षांनी मोठा असेल. तो येऊन आईला धीर द्यायचा की चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. ते चोरून चोरून मला पाहायचा. त्याला मी आवडू लागली होती आणि त्याने मला सांगितले होते की जेव्हा त्याच्या घरची परिस्थिती ठीक होईल तेव्हा तो मला त्याची बायको बनवून घरी घेऊन जाईल. परंतु एक दिवस सुजय गायब झाला. मला आशा होती की एक दिवस तो नक्की परत येईल. त्या दिवसात ओंकार सुद्धा पूर्ण दिवस घराच्या बाहेर असायचा.
हळूहळू तो आता रात्र सुद्धा बाहेरच घालवू लागला होता. एक दिवस तर नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला आणि पुन्हा घरी आलाच नाही. तेव्हा आई आणि आम्हा सर्व बहिणींची रडून रडून अवस्था खूप वाईट झाली होती. आई पूर्ण दिवस अशी रडायची जसे काही त्याचा मृत्यूच झाला आहे. तेव्हा आम्ही खूपच दुःखी राहू लागलो होतो. आम्ही बहिणी सुद्धा आमच्या भावाची आठवण काढत आमच्या नशिबाला दोष देत असायचो, अश्रू ढाळत असायचो. कारण आम्हाला काही दिवस जेवायला मिळालेच नव्हते. त्यामुळे पायऱ्या चढत असताना माझी मोठी बहीण चक्कर येऊन पडली. तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. परंतु मोठी ताई गेल्यानंतर सुद्धा आई रडली नाही किंवा आम्ही बहिणी सुद्धा रडलो नाही. आई म्हणाली, तुमची ताई नशीबवान होती, आम्ही दुर्दैवी आहोत. असाच एक महिना निघून गेला. ओमकार पुन्हा घरी आला, पण तो आता येताना खूप सारे पैसे घेऊन आला होता आणि येताना एक निळी शाल सुद्धा घेऊन आला होता. ओमकार आईला म्हणाला, आई, ही शाल ताईसाठी आहे. तेव्हा आई म्हणाली, बाळा, आता ही शाल पांघरून घेण्यासाठी ती ह्या जगात नाही. आईचे बोलणे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर आम्हा सर्व बहिणींना तो मोजू लागला. त्यानंतर म्हणाला, आई, ताई का मेली? त्याऐवजी बाबा मेले असते तर बरे झाले असते. ओमकार आता प्रत्येक गोष्टीसाठी रडत नव्हता. तो दुःखाच्या गोष्टी ऐकून सुद्धा हसायचा. ओमकार परत आल्यामुळे आता घरात खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ लागली होती. तो आईला म्हणू लागला, आई, मी एक बिझनेस करू लागलो आहे. तेव्हा आई म्हणायची, देवाची कृपा झाली. त्यानंतर ओमकारचा दिवस रात्रीचा काहीच हिशोब नव्हता. तो कधी दिवसा बाहेर असायचा तर कधी रात्री बाहेर असायचा. कधी कधी तो रात्रभर बाहेरच असायचा. आम्ही सर्व बहिणी पोटभर जेवल्यानंतर ओमकारला आशीर्वाद देत होतो. ओमकारनी आईला सांगून ठेवले होते की, आई, मी जेव्हा काम करून बाहेरून येईन तेव्हा कोणी माझ्याबरोबर बोलू नका. तू घरी यायचा तेव्हा तोंड लपून त्याच्या रूममध्ये जायचा आणि आराम करून बाहेर यायचा तेव्हा तो आनंदी दिसायचा. त्याचा दिवस आणि रात्रीचा व्यवहार आमच्या समजण्याच्या पलीकडचाच होता. आता हेच झाले होते की पोट भरल्यामुळे अक्कल सुद्धा जागी झाली होती. आता आईला ओमकारची चिंता वाटू लागली होती. आई ओमकारला त्याच्या कामाविषयी विचारायची तेव्हा तो टाळाटाळ करत असायचा. जेव्हा आई हट्ट करायची तेव्हा तो उठून बाहेर निघून जायचा. एक दिवस बाबा घरी आले तेव्हा येईल ते मध्ये नव्हते. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. घरी आल्यानंतर जोरजोरात ओमकारच्या नावाने ओरडू लागले. तेव्हा आम्ही सर्व बहिणी आणि आई बाबांजवळ आलो. ओमकार सुद्धा त्याच्या रूममधून बाहेर आला. जसा तो बाहेर येऊन बाबांजवळ आला तेव्हा बाबांनी त्याच्या कानाखाली मारायला सुरुवात केली. बाबा म्हणाले, ह्या नालायकाने माझे पूर्ण नाव खराब केले आहे. तेव्हा आई म्हणाली, जो माणूस स्वतः 24 तास नशेमध्ये असतो त्याचे नाव दुसरा कोणी का खराब करेल? बाबा म्हणाले, ओमकार तुम्हाला लोकांना हरामाचे खायला देत आहे. आई सुद्धा गप्प बसणारी नव्हती. म्हणून म्हणा, तुम्ही आजपर्यंत आम्हाला एक घास सुद्धा खाऊ घातलेला नाही. हरामाचे का होईना, परंतु तो खाऊ घालतो. बाबा ओमकारचे दुश्मन झाले होते. ते त्याला जीवे मारण्याची धमकी देत होते. त्याला घरातून बाहेर काढणार होते. परंतु आई तिच्या मतावर ठाम होती. परंतु तेव्हा बाबा न्यायला घटस्फोट देण्याची धमकी दिली. तेव्हा आईने एक नजर आपल्या अर्धा डझन अविवाहित मुलींवरती टाकली आणि शांत झाली. त्या दिवशी बाबांनी ओमकारला प्रमाणित करून घराबाहेर काढले होते. ओमकारच्या डोळ्यात अश्रू नव्हते किंवा त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची उदासीनता नव्हती. ओमकार घर सोडून निघून गेला. तेव्हा आईने बाबांना विचारले, माझ्या मुलाचा काय गुन्हा आहे? बाबांनी आईला कोणतेही उत्तर दिले नाही आणि ते घरातून निघून गेले. ओमकारने घर तर सोडले होते, परंतु त्यांनी आमच्याबरोबर नाते सुद्धा तोडले नव्हते व प्रत्येक महिन्याला आईला खूप सारे पैसे पाठवत असायचा. त्याच्याच पैशावर आईने एका नवीन भागामध्ये नवीन घर विकत घेतले. त्या भागातील लोकांना काहीच माहीत नव्हतं की आम्ही काय सहन करून आलो आहोत. त्यामुळे त्या भागातील सर्व लोकांच्या नजरेत आम्ही खानदानी झालो होतो. आईने आमच्यासाठी मुले शोधले. आम्हा सर्वांची लग्न झाली. परंतु ओमकार कुठे होता, कोणत्या अवस्थेमध्ये जगत आहे हे आम्हाला माहीत नव्हते. परंतु काल मी जेव्हा बाजारात गेली होती तेव्हा ओमकारचा मित्र सुजयच्या बरोबर माझे बोलणे झाले. तो ओमकारसाठी खूप चिंतेत होता. त्याने हात जोडून मला विनंती केली, मी ओमकारला भेटावे, नाहीतर तो आपल्याला आयुष्यात गमावून बसेल. शुभम, प्लीज तुम्ही मला ओमकारकडे घेऊन चला. सानिकाच्या बोलण्याने तर माझे डोके चक्रावून लागले होते.
तेव्हा हात जोडून तिने माझ्याकडे विनंती केली. तेव्हा मी तिला म्हणाले, मी तुला फक्त एवढेच विचारले होते की आज जी कामवाली मावशी घरी आली होती तिचं काय, ती कोण आहे ते मला सांग. आणि सानिका काय म्हणाली? मी तुम्हाला सर्व खरं सांगितलं, परंतु मला भीती वाटत आहे की तुम्ही सत्य जाणून घेतल्यानंतर मला घटस्फोट तर देणार नाही ना. म्हणूनच या अगोदर तुम्ही मला साथ द्या आणि ओमकारला शोधूया. मग जसे तुम्ही सांगाल तसे मी करीन. नेहमीप्रमाणे सानिकाचे बोलणे मान्य केले. मी तिला शब्द दिला की मी ओमकारला शोधून घेऊन येईल. मला सुजय सुद्धा आठवत होता, कारण सानिकाने स्वतः कबूल केले होते की त्याच्यावरती प्रेम करत होती. मला सर्वात अगोदर सुजयला भेटायचं होतं, जो सानिकाला मार्केटमध्ये मिळाला होता. परंतु सानिकाला भेटल्यानंतर कुठेतरी सुजय गायब झाला होता. मी सुजयला आणि ओमकार विषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या ओळखीतील सर्व माणसांना कामाला लावले होते. परंतु मला जी गोष्ट समजली होती ती खूपच हैराण करणारी होती. सुजय आणि ओमकारला लोक ज्या कामासाठी ओळखत होते ते तर सानिकाच्या कानावर पडले असते तर ते सहन करू शकली नसती. मी त्यांचा शोध चालू ठेवला होता. शेवटी मला त्यांचा फ्लॅटचा पत्ता मिळाला. ऑफिसमधून मी संध्याकाळी आल्यानंतर सानिकाला म्हणालो, तू तयार हो, आपल्याला आज ओमकारला भेटायला जायचं आहे. ती माझे बोलणे ऐकून खूप खुश झाली आणि पटकन आपला पदर डोक्यावर ओढला आणि म्हणाली, तुम्ही मला घेऊन चला. आता आम्ही दोघे एका उच्चभ्रू वस्तीमध्ये एका फ्लॅट समोर उभे होतो. ते दारावरची बेल वाजवली तेव्हा सुजयने दरवाजा उघडला होता. तो मला ओळखत नव्हता, म्हणून तो म्हणाला, आजकाल ओमकार शो करत नाही, तुम्ही इथून जाऊ शकता. तुझे आम्हाला इथून जायला सांगत आहे. असे जेव्हा सानिकाला लक्षात आले तेव्हा ती माझ्या मागून पुढे आली. सानिकाला पाहताच सुजय बाजूला झाला. मग आम्ही दोघे ओमकारच्या फ्लॅटमध्ये गेलो. ओमकार समोरच बसला होता. त्याच्या सोफ्यावरच्या समोरच्या टेबलावर वेगवेगळ्या प्रकारच्या नशेचे सामान पडले होते. आत्ता सुद्धा तो नशेमध्येच दिसत होता. सानिकाला पाहताच त्याने सुजयला इशारा केला की ह्या सर्व वस्तू इथून उचल. ओमकारला अजून आपल्या बहिणीला भेटला नव्हता, तरी सुद्धा तो लगेच कठोर शब्दात म्हणाला, इथे काय करायला आली आहेस? सानिका ओमकारला अशा अवस्थेत पाहून रडू लागली होती. तुझी अशी अवस्था कशी झाली माझ्या भावा? आता ओमकार सुद्धा रडू लागला होता. तो आपल्या रडक्या स्वरात म्हणाला, तू काय ऐकून घेणार आहेस का? कळत नाही कुठून सुरुवात करू, हे जाणून घ्यायला आली आहेस का? की ओमकार पूर्ण नागपूर शहराचा सर्वात मोठा किन्नर आहे. ओमकारचे शब्द बोलणे ऐकून सानिकाला खूप मोठा धक्का बसला होता. तो म्हणाला, तुला माहीत आहे ना, आपली बहीण भुकेने मेली होती, पण तुला हे माहीत नाही तुझा भाऊ ओमकार सुद्धा भुकेने मेला होता. त्याच्या शरीरात एक नवीन आत्मा निर्माण झाला होता, किन्नरचा आत्मा. घरात गरिबी होती ना, म्हणून तुझे मला रात्री लिपस्टिक लावून भीक मागून या. मी त्याचे बोलणे मान्य केले, परंतु त्या रात्री भीक मिळाली नाहीत. टोमणे आणि नको असलेल्या वाईट सूचना ऐकायला मिळाल्या होत्या. माझा अंतरात्मा तर त्याच रात्री बर्बाद झाला होता. आता मी आणि सुजय रात्री मेकअप करून भीक मागत होतो. एका रात्री आम्हाला किन्नर यांच्या गुरुजींनी पकडले होते. त्यांनी कितीतरी दिवस आम्हाला उपाशी ठेवून मारली सुद्धा होती. ते खूपच रागात होते, कारण आम्ही त्यांच्या मर्यादांचे उल्लंघन केले होते. आम्ही पुरुष असून सुद्धा का तिसऱ्या जातीचा हक्क लुटण्याचा प्रयत्न करत होतो. भीक मागण्याचा हक्क कोणालाही असतो का? आम्ही दोघांनाही त्यांच्या गुरूंना आमची अवस्था सांगितली तेव्हा ते शांत झाले. त्यानंतर 1 महिन्याने आम्हाला पैसे देऊन त्यांनी सोडून दिली. परंतु जेव्हा मी घरी यायचो तेव्हा माझी ताई नसायची. तेव्हा मी विचार करायचो, तुम्ही 6 जणी सुद्धा भुकेने मरून जायला नको, म्हणून मी रोज रात्रीच्या चेहऱ्यावर मेकअप लावून भीक मागत होतो. मला खूप पैसे मिळत होते, त्यामुळे घरची परिस्थिती सुद्धा सुधारू लागली होती. परंतु नेहमीच या पैशाने नशा करणारे माझे बाबा आज त्या कमलाला हरामाची कमाई असे काय म्हणाले? त्यांनी कोणीतरी सांगितले होते की मी किन्नर बनून रात्री रस्त्यावर भीक मागत असतो आणि मला घराबाहेर काढले. तेव्हा मी मनाचे पक्के करून ठरवून त्या गुरुकडे गेलो, ज्यांनी मला सोडले होते. मी जाऊन त्यांना म्हणालो की मला तुमच्याबरोबर घ्या. तेव्हा ते हसले होते. त्यांचे शब्द आजही सुद्धा मला आठवतात. ते म्हणाले होते, जर का तू नाचणे आणि गाणे शिकलास तर तू खूप पुढे जाशील, कारण तुझ्याकडे नाजूकपणा आहे
त्यानंतर मी सर्व काही शिकलो. मी माझ्या नशिबाला कंटाळून नाईलाजास्तव किन्नर झालो होतो. परंतु शहरात माझ्या नावाचा डंका पेटला गेला होता. दूरदूरचे लोक सुद्धा मला लग्न समारंभात राखीव एखाद्या कार्यक्रमाला बोलवत असताना तिथे जाऊन मी डान्स करून पैसे कमवत होतो आणि तेच पैसे तुमच्यासमोर ठेवत होतो. म्हशीमध्ये मी स्वतःला मारत असेल, स्वतःला दोष देत असे. मी कसा पुरुष आहे जो परिस्थितीला कंटाळून किन्नर बनला? मग त्यातून येणारे सगळे पैसे मी तुम्हाला पाठवून देत होतो. या दिवशी तुमच्यातील एका बहिणीचे लग्न व्हायचं, त्या दिवशी मी सगळा कार्यक्रम रद्द करून मुलांसारखे कपडे घालून खूप खुश व्हायचो. कारण तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देतो. परंतु विचार करायचं, जर मी तुमच्या लग्नात आलो आणि तिथे आलेल्या माणसांपैकी मला कोणी ओळखलं तर काय होईल, हा विचार करून मी रडत असायचो. परंतु एक एक करून तुमच्या सगळ्यांची लग्न झाली. त्या बाबांना काही टेन्शन राहिले नव्हतं. माहीत नव्हतं की आई मी दिलेल्या पैशांमधून बाबांनाही थोडे पैसे देत होती. तुला माहीत आहे का सानिका, जेव्हा मी एकदा या कार्यक्रमाला स्टेजवरती परफॉर्म करत होतो तेव्हा माझी नजर कोणावरती पडली? अशा व्यक्तीवरती ज्याला आपण आपला बाप म्हणतो. नशेमध्ये धुंद होते म्हणून त्यांनी माझा मेकअप पाडला, लपलेला चेहरा ओळखला नाही. बाबा माझ्या एक ठणक्यावरती पैसे फिरवत होते. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मी वडिलांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या कानामध्ये म्हणालो, बाबा, मी तुमचा ओंकार आहे. सगळ्यांना सांगू का की तुम्ही मला जन्म दिला आहे? माझ्या हरामाच्या पैशांवर तर तुम्ही मोठे इज्जतदार असल्याचं दाखवत आहात. माझं बोलणं ऐकून बाबा माझ्या तोंडावर थुंकले. सानिका आणि ओंकार दोघे खूप जोरजोरात रडायला लागले. सानिकाने ओंकारला मिठी मारली. माझ्या आणि सुजयच्या डोळ्यांमधून सुद्धा अश्रू येऊ लागले. तेव्हाच ओंकार म्हणाला, बाबा, अशा मुलांच्या तोंडावर थुंकले ज्या मुलाने त्यांच्यासाठी त्यांची मर्दांगिनी गमावली होती आणि आपल्या इज्जतीला मारून टाकले होते. बाबांनी आपल्या सगळ्यांवरती खूप अन्याय केला होता. तेव्हाच मला कळालं की आई आपल्या वडिलांना सोडून दुसऱ्या मुलीच्या घरी राहायला गेली आहे. तेव्हा मी पैसे पाठवणे बंद केले. आता तर मी सुद्धा नाचणं सोडून दिलं आहे. त्यामुळेच माझी ही हालत आहे. मी भाऊ होण्याचं कर्तव्य निभावलं आहे. मी माझ्या बहिणींचे लग्न तर केलं. आता मी हे पापी आणि अपमानकारक जीवन सोडून कुठेतरी लपून राहणार आहे. सानिका आणि ओंकारच्या चेहऱ्यावरील दुःख सरळ सरळ दिसत होतं. सानिका, ओंकारला तुझे आम्हा सर्व बहिणींसाठी केलं आहेस त्याचं कर्ज आम्ही पूर्ण आयुष्यात कधी फेडू शकत नाही. आज आम्ही सगळ्या बहिणी आपापल्या आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने जगत आहोत आणि तू हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे? ओंकार, तुला माहीत आहे का, आपले बाबा भीक मागत आहे. एक दिवशी माझ्या दारावरची भीक मागण्यासाठी आले होते. त्यांना बघून मला सुद्धा खूप लाचारी वाटलं. मी त्यांना घरात बोलावलं आणि सांगितलं की माझ्या घराची तुम्हाला साफसफाई करावी लागेल, तेव्हा मी तुम्हाला 2 वेळचे जेवण देते. आणि खूप मुश्किलीने माझ्या घराची साफसफाई करतात आहे, कारण की ते आता खूप कमजोर झाले आहेत. वय वाढल्यामुळे त्यांच्या शरीरात काही त्राण राहिला नाही. इथे घरातील कामं करू शकतील. मला नव्हतं वाटलं की त्यांनी भीक मागून त्यांचं आयुष्य जगावं, कारण त्यांनी सारं आयुष्य जेवून घालवलेलं आहे आणि आता सुद्धा ते तेच करत आहेत. मी त्यांच्या जवळून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणार होते, म्हणूनच मी त्यांना माझ्या घराचे काम करण्यासाठी ठेवले. शुभम, त्या कामवाल्या मावशीच्या रूपामध्ये येणारा माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून माझा बाप आहे. आता सर्व गोष्ट माझ्यासमोर आल्या होत्या. मी सानिकाला माफ केले होते. आता मला ओंकार आणि सुजयचा मोठा भाऊ बनायचं होतं. मी त्या दोघांना घरी घेऊन आलो. परंतु जेव्हा मी डॉक्टरांना दाखवलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना नशेची खूप आदत झालेली आहे, त्यामुळे त्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये भरती करावी लागेल. आम्ही त्यांना तिथे भरती केलं. तिथे त्यांच्यावर योग्य उपचार होऊ लागले आणि सानिका दर आठवड्याला त्यांना भेटायला जात होती. त्यांच्यामध्ये खूप लवकरच सुधारणा झाली. आता सानिका आपल्या भावासाठी मुलगी शोधण्यामध्ये व्यस्त आहे. आणि राहिला प्रश्न सानिकाच्या वडिलांचा, तर ते आमच्या घराची साफसफाई करायला येतात तेव्हा सानिकाला समजवतो, तू आपल्या वडिलांना माफ कर. परंतु ती अजूनही मनापासून वडिलांना माफ करण्यासाठी तयार नाही. तुम्ही सांगा, जे सानिकाने आपल्या वडिलांसोबत करत आहे ते बरोबर आहे की चुकीचं? मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.